बोंदूकरातनं तंत्रमंत्राचा दिखावा करून प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्याच वापरानं अनेक महिलांना फसवल्याचं समोर आलंय। पाहुयात एक रिपोर्ट। बोंदू अशोक खरातचे दररोज थक्क करणारे नवनवे कारनामे समोर येत आहेत। बोंदू खरात महिलांसमोर मोबाईलवरील सिरी आपल्या कमांड देऊन आपण दैवी शक्तीशी बोलत असल्याचं भासवायचा। आपल्याकडे दैवी यंत्र असल्याचं भासवून तो महिलांची फसवणूक करत असल्याचं समोर आले। हजारापैकी निवडक सिलेक्टिव्ह काही व्हिडिओज हे लीक करण्याच्या मागे महाराष्ट्राचा गृह विभाग आहे आणि एसआयटीला तेवढ्याच व्हिडिओच्या माध्यमातूनच फक्त चौकशी झाली पाहिजे। हा कुटील डाव कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा आहे हे देखील या निमित्तानं आपल्याला सांगत असताना दुःख होतं। तर दुसरीकडे थेट स्वरूपामध्ये गुंतवणूक जी सीएच्या माध्यमातून उघड आलेली होत आहे तिच्यामध्ये पैसा कोणत्या मंत्र्यांचा होता, त्यामध्ये सत्तेतले कोण कोण भागीदार होते हा देखील एक गोडबंगाल आहे, हा देखील एक चौकशीचा विषय आहे। खरात प्रकरण दिसतं तेवढं सरळ साधं नाही। खरात प्रकरण यांनी थेट जे महायुतीचं सरकार आहे हे पोखरलेलं आहे आणि त्या पोखरलेल्या सरकारला वाचवण्याकरता आता गृह विभाग कार्यरत आहे। नेमका कारनामा काय? बोंदू आदी महिलांना गुंगीचं औषध किंवा पेढे खाऊ घालायचा, त्यानंतर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा, एका यंत्राशी बोलायचा आणि त्या यंत्रातून उत्तर मिळायचं। चौकशी तिथून झालीच पाहिजे महिला आयोगापासून, पण हळूहळू सर्व चौकशी करा ना। जे फोटो काढून आले ना आणि ज्यांच्या बरोबर या अनेक फोटो काळ्याचे पैसे पांढरे करणाऱ्यांचे पण आहेत, त्यामुळे ती सुद्धा चौकशी झाली पाहिजेत आणि त्या आयोगामध्ये काय काय गेलं काय काय झालं। जर आयोगाच्या दरवाजावर किंवा आयोगाच्या खुर्चीवर ते काय सगळे विधी पार करून जर बसत असतील तर मला वाटतं की पुरोगामी विचाराचा समर्थक आहोत म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार यांना नैतिक अधिकार यांनी गमावून बसला। गुंगीचं औषध आणि भोंदूंवरील भक्ती यामुळे महिलांना या अशोक खरातचा हा प्रकार समजत नसे। खरातकडे दैवी शक्ती असल्याने त्याला हे शक्य होत असावं असा विश्वास पीडित महिलांना बसला होता। प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसमोर खरात हा प्रकार करायचा। एसआयटीनं या महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केल्याने बोंदूचा हा प्रकार उघडकीस आलाय। सिरी नेमका काय प्रकार आहे? सिरी हे मोबाईलमध्ये चालणारं ॲप आहे। यात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची ओबडधोबड उत्तरं मिळतात। अशोक खरातने अशाच गोष्टींच्या आधारावर आपल्याकडे येणाऱ्या महिलांची फसवणूक केली। इतना सारा मालूम होने के बाद कि सारे महिलाओं का यहाँ शोषण हो रहा है, तो महाराष्ट्र की पुलिस क्या कर रही थी? क्या पुलिस को मालूम नहीं था या पुलिस को मालूम होते हुए कुछ कार्रवाई नहीं करते थे? क्यों? कि उस पर बहुत सारे राजनीतिक लोग अटके हैं, बहुत सारे राजनीतिक लोग इसमें हैं। यहाँ कई लोग राजनीतिक लोग होने की संभावना बताई जाती है और मुझे ऐसा लगता है कि इतने सालों से चलने के बाद राजनीतिक लोग इसमें से होने के बाद प्रमुख लोग होने के बाद कारण ये इसकी इंक्वायरी नहीं हुई। बहुत देर इंक्वायरी चालू हो गई। इसके अगर पहले इंक्वायरी चालू होती तो कई जो औरतों का शोषण हुआ वो रुक जाता।